भावात एकी नाही म्हणून परभणी सारखं वातावरण घडलं. परभणीमध्ये काय घडलं तुम्हाला माहित आहे? सोमनाथ सूर्यवंशी आमचा शहीद झाला. काय केलं आम्ही? काय केलं? मोर्चे काढून आलो, आंदोलन काढून आलो, करून काय राहिलो? काय नाही भेटून राहिलं आम्हाला? काय नाही भेटलं तुम्ही सांगा मला? सोमनाथ सूर्यवंशी गेला, त्याच्या घरच्याला त्याच्या आई वडिलांना काही नाही मिळालं, काहीच नाही. नाम विस्तार दिन 14 जानेवारी 1994 मध्ये नाम विस्तार दिनाला नाव मिळालं. त्याच्यासाठी किती लोक शहीद झाले? गौतम वाघमारे, पोचीराम कांबळे अशी किती लोक शहीद झाले. पोचीराम कांबळे मातांग समाजाचा जय भीम म्हणत होता म्हणून त्याचे दोन्ही हात कापले, त्याचे दोन्ही पाय कापले की जय भीम म्हणू नको, राम राम म्हण. तरी पोचीराम कांबळे बोलला जय भीम. त्याला बोलली की पा तू आता जर जय भीम म्हटलं तर आईची शपथ तुला सरणावर लेटू, तुझ्या अंगावर मातीचं तेल टाकू आणि अंगाडब्बीची काडी लावून तुला जिवंत जाडू. तेव्हा पोचीराम कांबळे बोलला अरे अंगाडब्बीची काडी लावून जेव्हा मला जिवंत जाळा त्याच्यामधून जो ज्वालामुखी निघेल त्याच्यातून निघेल जय भीम. आम्ही ते बाबासाहेबांची औलाद आहोत. मराचा शौक असेल तर असं मरा, देशासाठी मरा, समाजासाठी मरा, कोण्या माय बहिणीसाठी मरा. आमची पोरं मरतात, पोरीनं फोन नाही उचलला तर आमची पोरं आत्महत्या करतात. बापानं शेतातला हिस्साने दिला, बापानं शेतातला हिस्साने दिला. आमचे पोरं मरतात कसे? आमचे पोरं मरतात पोरीसाठी. पोरीनं फोन नाही उचलला चालले मोगलीच मोगली पाय ना त्याचे हात पाय दम नेम किसी. जसं फोन म्हटलं तर फोनही लावला. एवढी बदमाश पार्टी आहे. काय देतोच याच्या पोट्टीची मी आता. पोरीनं फोन नाही उचलला का आमचे पोरं वाया गेले. बापा तुम्हाला काय सांगू, आम्ही पोरीनं फोन नाही उचलला म्हणजे पैसे असले का बियर, पैसे नसले का देशी चलते. मग आम्हाला देशी तर बरोबर गावरानी चलते. तुम्हाला काय सांगू, तुम्ही बघितलं का नाही काय माहिती. हे पोट्टा आहे की नाही जंगली, हे ताडोबाच्या जंगलात राहते. हा नाही अरे थोता मव्वा पिते ते सोड, पण ताडोबाच्या तुम्ही व्हिडिओ बघितला की नाही? ताडोबाच्या जंगलामध्ये बिबटे आला, वाघ, आणि तिथं दारूचं मोठं कॅन भरली होती पाणी म्हणून त्यांनी पुरी कॅन पिऊन टाकली वाघानं. तुम्ही ते युट्यूबला बघा. त्या वाघाला ना लोक असे छेडून राहिले आपला असा चालला म्हणजे वाघाला हे फिगी बिल्ली होत नाही. बघितलं का व्हिडिओ तू? म्हणजे विचार करा तुम्ही त्याच्यामध्ये किती शक्ती आहे. कशामध्ये? मव्वामध्ये मव्वा पव्वा. हा पटकन दे, हा अशी येऊ दे तुम्ही. अरे भीमाचं कार्य थांबा हो. आमच्या पोरं अशी पोरीसाठी मरतात. काय सांग तुम्हाला, आमच्या पार्टीत आहे कसं 1.5 फुटे पोट्ट उमेश. आमच्या पार्टीत आहे, पोरीनं फोन नाही उचलला की मग पैसे नसले का बबलू भाऊला फोन करते. बबलू भाऊ 500 रुपये है क्या? हे रात्री 2 वाजता पाठवते. क्यों रे हर्षा? नहीं मम्मी को काम था. आणि मग दिले बबलू भाऊ 500 रुपये का मग घ्यायचे 500 रुपये आणि 2 बियर मारायचे. आणि आमच्या इथे एक शुक्रवार तलाव आहे ना रे छोटू, है ना उमेश? शुक्रवार तलाव कोणता तलाव? जुम्मा बाई जुम्मा. हा तेच जुम्मा ते काय होतं. आणि ते तलावात जावा आणि असं बसावितं आणि तिथून तिला फोन कराव. आणि फोन उचलता का तलावात उडी टाकू, फोन उचलता का तलावात उडी टाकू. मग ते काय फोन उचलत नाही. मग तिच्या तिची मायले बदमाश आहे म्हणते. तिच्या मायनं फोन नाही उचलू दिला असं म्हणते. मग तिला इकडून मेसेज करते, प्रिये झोपली असेल तर तुझं स्वप्न पाठव. बापा स्वप्न. रडत असेल तर तुझे आसू पाठव, आणि हसत असेल तर तुझी मुस्कान पाठव. ते लय कारागीर. तिला म्हणते पिल्लू. आम्ही ऐकलं गाईचं पिल्लू, म्हशीचं पिल्लू, बकरीचं पिल्लू. आता झाले बापा माणसाची पिल्ले, पायाचे पिल्ले. पिल्लू किती वर्षाच्या? 35 वर्षाचा. आता असे पिल्ले. आणि तिथून तिला प्रिये झोपली असेल तर तुझे स्वप्न पाठव, हसत असतील तर तुझी मुस्कान पाठव, रडत असतील तर तुझे आसू पाठव. ते तिकडून मेसेज करते, अरे भाड्याच्या बैला म्हणते मी भांडे घासत आहो, खरकट पाठव काय म्हणते. म्हणजे आमची पोरं अशी मरतात. अरे मराचा शौक असेल तर समाजासाठी मरा, कोण्या माय बहिणीसाठी मरा. आता तर नवीनच निघालं. आता बघा पोरी लवकर लग्न करत नाहीत. करतात का? 30-30 वर्षापर्यंत पोरी लग्न करत नाहीत. कारण शिकतात, नोकऱ्यावर लागतात. आता माणसाची झाले बैल बायका करून तेच होईल. आता माणसाचं काम नाही राहिलं. आता कसं राहिलं, आमची बहीण जाते ड्युटीला, पोलीस मध्ये बघा बाई, डॉक्टर बघा बाई, पायलट बघा, कंडक्टर बघा. काल पोलीसचा डग्गा एक बाई चालवत होती. हो सगळे इकडे बाई. आणि आता आमची बाई जाते ड्युटीवर आणि माणूस राहते घरी, तिथून फोन करते, अहो पियाचे पप्पा 2-3 चपात्या टाकून घ्याल का, मला थोडा वेळ होणार आहे. आणि
पियाचे पप्पा 2-3 चपाती टाकतील, पियाच्या मम्मीची वाटही बघत बसते, कधी येते कधी येते कधी येते. दीदी असं आहे आमचं. हे पार्टी वाया गेलेली आहे माझी, त्याच्याकडे लक्ष देऊ नका. आमचं असं आहे, आमचे पोरं आता कशी नवीन फॅशन निघाली उमेश, पोरीचे लफडे नाही, पोरीला वेळ नाही, शिक्षण पाणी आता बाया पोरीचे कमी लफडे, बायाचे जास्त लफडे वाढले. बाप्पा हे बाबा आता बुद्ध घेऊन आली, आता खोटं बोलू शकत नाही मी. आता जे खरं आहे तेच बोलत मी. सगळ्या बायाचे नाही बरं, सगळ्या बाया नाही, पण काही काही बाया तुम्हाला माहित आहे, तुमच्या शेजारच्या काय बाया असतील तुम्हाला माहित आहे, सगळं दिसते. पण आम्ही करावं काय बाई, कशाला म्हणावं आम्ही. नवरे गेले कामावर का, लहान पोरग असलो 2 वर्षाचा का, दुसरा बापू येते 2 चॉकलेट टाकून, वहिनी वहिनी वहिनी, बाई म्हणते बापूजी तुमचा भाऊ खाली माझ्यावर लक्ष देत नाही. आणि मग हा भिकार तोड काय म्हणते काय वहिनी तुम्ही एवढ्या सुंदर, माझी संतूरवाली मम्मी दिसते माझी बायको जर एवढी सुंदर असली ना वहिनी, आईची शपथ घराच्या बाहेरच जात नाही. हिला वाटते बापूजी लय चांगला आहे, तिला काय माहिती आहे का बापूजी भिकार चोटा याची बाहेर न्यायची हिंमत नाही म्हणून घरीच लग्गा लावत आहे, त्याला काय माहिती. तुम्हाला माहिती आहे मी खरं बोलतो म्हणून. खरं आहे की नाही? सगळे नाही, काही असे आहे जीवावर जीव देणारा, पण काही कुचित आहे ना. ते पा काकाजीसाठी टाळ्या वाजवा, हे पा हाय म्हणते ते पा बिचारा ते पेल्या दिसते, पण सांगत कोणाला दिसते पेल्यात, कोण कुठं चाललं रात्रीचं, कोण कुठं झरकी मारून राहिलं. वा आमचं असं आहे ना, बरोबर बोलली ना मी, आहे की नाही? आहेच ना बाहेरचे. आणि आता काही रिकामटवडी लोक असते गावामध्ये, आणि बघा रिकामटवडी असतात, एखाद्या झाडाखाली बसतात, आणि एखाद्याची पोरगी बिचारी आपली इथून जायचं असते, तिला आपल्या कोणतं गाव आहे मोठं इथं, नेरला जायचंय. कोणाला आता उमेद दिसला, कधी मला निलेत दिसला, कधी समोरचा दिसला, दादा तिकडे चालला काय म्हणते, मला नेरला जायचंय, सोडतं का तुझ्या गाडीवर म्हणते, मग चल बाबा आमची बहीण होय म्हणून. बाकीचे रिकामटवडी बुढे असतात की नाही, हो आप्पासारखी बुढे, हो बरोबर. आणि त्याच्यापाशी एखादा बुडा बसला, काय गाडीवर जल्दी ना, काहीतरी लफडा आहे, दररोज जाते त्या उमेदच्या गाडीवर, काहीतरी लफडा आहे. अरे जाऊ दे ना बिचारा, ते जात असेल तर तिचे दिवसा आहे, दादा भाऊ म्हणून जाते, आपलं काम करते. तू घरी नसताना तुझी बायको दुसऱ्याच्या गाडीवर बसून जाते, ते पाहिलं पहिले. पार्टी बैठलेलं हे व्यक्ती आहे नाही, सगळ्यात सरदार आहे पार्टीचा. अरे भीमाचं कार्य असते. भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, तलवारीला तयाच्या न्यारे स्ट्रोक असते. पण मला काय म्हणायचं आहे, दादासाहेब शेळके म्हणतात का भीमा तुझ्या मताचे नाही, तुझ्या मताला विकणारे 5 नाही 50,000 निर्माण झाले. भीमा तुझ्या मताचे नाही, तुझ्या मताला विकणारे 5 नाही 50,000 निर्माण झाले. कसे येईल या तलवारीला धार, समाजात लाल नाही दलाल निर्माण झाले, दलाल निर्माण झाले. पंडित जवाहरलाल नेहरू म्हणायचे की मेरे चाहने वाले सब मुझे चाचा कहते हैं. क्या बात है. पंडित नेहरू म्हणायचे की मेरे चाहने वाले सब मुझे चाचा कहते हैं.
महात्मा गांधी म्हणायचे की मेरे चाहने वाले सब मुझे महात्मा कहते हैं। वाह बहना। महात्मा गांधी म्हणायचे कि मेरे चाहने वाले सब मुझे महात्मा कहते हैं, पर बाबा साहब म्हणायचे अबे मेरे चाहने वाले छोड़, तेरे चाहने वाले भी मुझे बाप कहते हैं। संविधानाचा अपमान झाला, झाला अपमान परभणी, संविधानाचा अपमान झाला, झाला अपमान परभणी, त्याच्यासाठी तर सोमनाथ गेला, त्याच्यासाठी तर सोमनाथ गेला, त्याच्या क्यों मरते हो एक लड़की के लिए। दादा साहेब शेडके म्हणतात क्यों मरते हो एक लड़की के लिए, दो गज कपड़ा ना मिलेगा तुम्हारे कफन के लिए। क्यों मरते हो एक लड़की के लिए, दो गज कपड़ा ना मिलेगा तुम्हारे कफन के लिए। अरे मरने का शौक है तो मरो नांदेड़ के वाघ मारे की तरह, ये लड़कियां भी दुपट्टा फाड़ देंगी तुम्हारे कफन के लिए। संविधानाचा अपमान झाला, झाला अपमान परभणीत, संविधानाचा अपमान झाला, झाला अपमान परभणीत, त्याच्यासाठी तर सोमनाथ गेला, त्याच्यासाठी तर सोमनाथ गेला, त्याच्यासाठी तर सोमनाथ गेला, त्याला ठेवा रे आठवणीत, त्याला ठेवा रे आठवणीत, त्याला ठेवा रे आठवणीत, त्याला ठेवा रे आठवणीत। अरे मरायचे असेल तर समाजासाठी, अरे मरायचे असेल तर समाजासाठी, भीम सैनिक होऊन मरा, भीम सैनिक होऊन मरा, भीम सैनिक होऊन मरा, नाही तर हातात बांगड्या भरा, तुम्हाला माहिती आहे बाबासाहेबांनी या देशाचं संविधान लिहिलं, पण बाबासाहेबांना जिवंतपणी भारतरत्न मिळालं नाही। कोणाकोणाला माहित आहे बाबासाहेबांनी या देशाचं संविधान लिहिलं, कोणाकोणाला माहित आहे हात वर करा। कसे कंदुसल्यासारखे हात वर करून राहिले, वाचत जाऊ माय, वाचत जाओ। बाबासाहेब बोलले वाचाल तर वाचाल, बाबासाहेब बोलले आम्हाला वाचा, आम्हाला ऐकू आलं नाचा, आम्ही म्हणतो भीम के लखे जिगर आधी दर आध, आम्ही राहू देतो, आम्हाला काही लेणं नाही। बाबासाहेब बोले वाचाल तर वाचाल, बाबासाहेब बोलले आम्हाला वाचा, आम्हाला ऐकू आलं नाचा, रॅली निघाली की चाललो आम्ही भीम के लगते जिगर आधी इधर आधी उधर। माय मावल्यांना तुम्हाला सांगतो, मी एखाद्या जत्रेत गेले, एखाद्या खेत्रेत गेले, एखाद्या फिरायला गेले, तिकून 4 ड्रेस आणायच्या ऐवजी 2 ड्रेस आण।